जर तुम्हाला पण वाटतंय ना की मीच का करावं, मीच सगळ्यांना नेहमी गिविंग 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 असं देत राहावं, नेहमी देत राहावं आणि कुणी माझा विचार पण करत नाही, कुणी विचार पण करत नाही की हिला पण गरज पडत असेल, हिला पण गरज पडत असेल कुणाच्या प्रेमाची, कुणाच्या कामाची, कुणाच्या सानिध्याची, कुणाच्या काळजीची, हिला पण गरज वाटत असेल किंवा याला पण गरज वाटत असेल. असा जर तुम्ही विचार करत असाल तर हे ऐका. कसं असतं ना, आता माझ्याजवळ एक गोष्ट आहे, जी माझ्याजवळ गोष्ट आहे तीच तर मी देऊ शकते ना सगळ्यांना. आणि जी गोष्ट माझ्याजवळ नाहीच आहे, जर तुम्ही म्हणताय की मला पेन पाहिजे आणि जर माझ्याजवळ पेन नाहीच आहे तर मी कशी काय देणार ना पेन. म्हणून जर तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या कोलिग्समध्ये, तुमच्या कामामध्ये तुम्हीच देणारे आहात, सगळ्यांसाठी तुम्हीच हजर आहात, काहीही करण्यासाठी, काहीही देण्यासाठी नेहमी तुम्ही हजर आहात, याचा अर्थ तुम्ही चूजन वन आहात. भगवंताने तुम्हाला ठरवलेलं आहे सगळ्यांना देण्यासाठी. मग तुम्ही स्पेशल नाहीत का? यस, यू आर स्पेशल. काय गड्या, स्पेशल असून काय उपयोग? कारण आपण नेहमी दुसऱ्यांसाठी करावं आणि ज्यावेळेस खरं आपली गरज असते की दुसऱ्यांनी आपली जी गरज आहे ती पुरवली पाहिजे, त्यावेळी मात्र सगळेजण हात वरती करतात. तसं नाही, तसं बिलकुल पण नाही. कसं असतं ना की आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना देत राहतो देत राहतो देत राहतो, त्यावेळी असं लक्षात घ्यायचं की भगवंतानी आपल्यावर कृपा केली आहे की आपल्याला ते वेसल बनवलेलं आहे की ज्यातून सगळ्यांना वाटण्याचं काम केलं जातं आहे. इतकं आपण शक्तिशाली आहोत की आपल्या हातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तुम्ही तेवढे भक्कम आहात, तुमच्या मनगटात तेवढी ताकद आहे की तुम्हाला भगवंतानी सगळ्यांसाठी देण्यासाठी बनवलेलं आहे. आणि जरी तुम्ही त्या व्यक्तीला दिलं आहे आणि त्याच्याकडून तुम्हाला वापस नाही आले तर काळजी करू नका. त्या व्यक्तीकडून जरी नाही आलं तरी भगवंत तुम्ही जितकं दिलं आहे ना त्याच्या 100x म्हणजे 100 पटीने जास्त तुमच्यासाठी तयार ठेवत असतो. आणि ज्यावेळेस समजायचं ना की अरे आपण इतकं तर दिले आणि तिकडून तर काही आलं नाही, मग लक्षात घ्यायचं की हे आपल्या मागच्या जन्मेचं काहीतरी संचित होतं, प्रारब्ध होतं. जर कुणाकडून काही भेटून गेलं तर समजायचं की हे गिफ्ट होतं आणि जर कुणाकडून काही भेटलं नाही तर समजायचं हे आपलं प्रारब्ध होतं. कारण जरी त्या व्यक्ती कमी पडतात आपल्याला देण्यासाठी, याचा अर्थ ते ड्यूज कमी होत आहेत आपल्याकडून. मग वाट बघा, युनिवर्स, भगवंत सगळा हिशोब ठेवतोय. कारण तुम्ही एक जरी घास दुसऱ्यापर्यंत दिला ना तुमच्याकडून, कारुण्याने, प्रेमाने एक जरी घास तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवला, एक घास, तर तुमच्यापर्यंत ती व्यक्ती तो घास नाही पोहोचवणार जिला तुम्ही दिला आहे. स्वतः भगवंत तुमच्यासाठी तो घास 100 घासांनी वापस देतो. कारण त्याला एक माहीतच नाही देणं, त्याला 100 पटीनं, लाखो पटीनं देणंच माहिती आहे. जर निस्वार्थ प्रेमाने तुम्हाला काही जरी देता आलं, भगवंतानी तुम्हाला ठरवलं आहे ह्या गोष्टीसाठी, त्यावर त्याचे आभार माना. कारण तो तुमच्यासाठी भरपूर गोष्टी पुढे तयार ठेवतो आहे. आणि मला स्वतःला तसं वाटतं की ही सद्बुद्धी, ही जाणीव आहे आपल्याला की आपण कुणासाठी काहीतरी करावं आणि तेवढं आपल्यात आहे ताकद, मग तर फारच छान. मग तर भगवंतानी सोन्याहून पिवळं बनवलं आहे. त्यामुळे थँक्स टू, नेहमी आभारी राहा. बघा जमलं तर.